कोकण आणि गोवा ट्रिप प्लॅन करताय तर हा व्हिडिओ अवश्य पहा. आमचा प्लॅन होता नांदेड ते गोवा ट्रिप. मग आम्ही सुरुवात केली नांदेडपासून. आम्ही 5 मित्र होतो. आम्हाला लागणारा खर्च जवळपास 25,000 रुपये होता. प्रत्येकी 5,000 रुपये. आम्ही निघालो 5 मित्र. त्यामध्ये चंद्रकांत, बंटी, कैलास, बंडू आणि मी शिवानंद असे एकूण 5 मित्र नांदेडहून प्रवासासाठी निघालो. त्यामध्ये सुरुवात केली आम्ही कैलास भाऊच्या हातून नारळ फोडून. प्रवासासाठी सर्व बॅगा वगैरे घेतल्या आणि जेवण बनवायचं सामान पण आम्ही सोबतच घेतलं होतं. जिथे टाईम भेटेल तिथं जेवण बनवायचं आणि निघायचं. मग सोबत जार पण घेतला. आम्ही सकाळी 6:30 ते 7च्या सुमारास नांदेडहून निघालो आणि आमच्या चंद्रकांत भावाचीच 4 व्हीलर असल्यामुळे आम्हाला फक्त डिझेलचा खर्च तेवढाच लागणार होता. सोबत मग ड्रायव्हर आमचे चंद्रकांत निघाले तुळजापूरच्या दिशेने. त्या अगोदर आम्हाला नाश्ता करायचा होता. मग उजनी येथील हॉटेल आर्यन हे स्पेशल आहे बासुंदीसाठी आणि इथं नाश्ता पण छान भेटतो. मग आम्ही ऑर्डर केलं बासुंदी आणि सोबतच पुरी भाजी. येथील टेस्ट छान होती. आम्ही नाश्ता केला. सोबतच एक पाण्याचं जार भरून घेतला जे की पिण्यासाठी लागत होतं. मग आम्ही निघालो तुळजापूरच्या दिशेने. तुळजापूरला जाता जाता आम्हाला 11 ते 12 वाजले. मग आम्ही नाश्ता केला होता ऑलरेडी. मार्केट बघत बघत तुळजापूर मंदिराकडे निघालो. काही प्रसाद पण खरेदी केला. त्यामध्ये आम्हाला बाहेरच कळालं होतं की आज तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी खूप गर्दी आहे. मग आम्ही थोड्याफार फोटो घेतल्या आणि मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिरात एंट्री होता. मातेच्या पायथ्याशीच बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही कोल्हापूरच्या दिशेने. त्यामध्ये सोलापूर सांगली मार्गे कोल्हापूरला जायचं होतं. आम्ही कोल्हापूरला जाता जाता आम्हाला जवळपास सायंकाळचे 4-4:30 वाजले होते. त्यामध्ये आम्ही दर्शन घ्यायचं होतं ते पण महालक्ष्मी मातेच्या मंदिराचं. मग आम्ही गाडी पार्क केली कोल्हापूरमध्येच आणि दर्शनासाठी गेलो. तेथे आम्हाला लवकरच म्हणजे 15 ते 20 मिनटामध्येच आम्हाला महालक्ष्मी मातेचं दर्शन झालं. दर्शन घेताच आमच्या कैलास भाऊला पण चप्पल खरेदी करायची होती, ते पण कोल्हापूरची. मग कोल्हापुरी चप्पल घेतले आणि सोबत आप्पे पण खाल्ले. लगतच रंकाळ तलाव पण आहे, तो पण बघितला आणि निघालो कोल्हापूरहून गोवाकडे म्हणजेच कोकणकडे. आम्ही कोल्हापूरच्या समोर आल्यावर आम्हाला थांबायचं होतं आणि सोबत आम्ही टेंट पण आणला होता. ते आम्हाला मे महिन्यातसुद्धा दव पाहायला मिळालं. सकाळी उठून आम्ही फ्रेश झालो, चहा नाश्ता केला व गगनबावडा घाट मार्ग आम्ही कोकणकडे निघालो. आम्हाला प्रथम तारकर्ली बीचसाठी जायचं होतं. मग आम्ही उशीर होत असल्यामुळे आम्ही वाटतच आंघोळ आणि जेवण करायचं ठरवलं. मस्त खिचडीचं साहित्य चंद्रकांत भाऊने कापलं. मी चूल पेटवले आणि काही जण आंघोळ करण्यासाठी गेले. सोबतच आम्ही पण आंघोळ करून घेतली आणि खिचडी पण जवळजवळ शिजत आली. मग आम्ही खाल्ली खिचडी. सोबत कांदा कापून वगैरे सगळं झालं आणि मस्त आम्ही झाडाखाली बसून खिचडी खाल्ली. मग समोरच्या प्रवासासाठी आम्ही निघालो जे की तारकर्ली बीचसाठी होतं. आणि येथील तारकर्ली बीच खूप फ्रेश वॉटरसाठी प्रसिद्ध आहे आणि खूप भारी वाटत होतं. कैलास भाऊची कॉमेडी सोबत बिलकुल असं बोर नाही झालं आणि निघालो आम्ही तारकर्ली बीचसाठी. खूप एन्जॉय केला. जवळपास 1-2 तास आम्ही एन्जॉय केला. एन्जॉय करून जवळच 3 ते 4 किलोमीटरवर मालवण आहे. तेथील फिश मार्केट आणि किल्ला पण आहे. तिथं आम्ही व्हिजिट केलं, फिश मार्केट बघितलं. सोबतच आम्ही फिश मार्केट बघून तेथील माशांचे प्रकार पाहिले आणि तेथेच आम्हाला कुल्फी पण खायला भेटली. आम्ही कुल्फी घेतली आणि खाल्ली.
आणि निघालो गोव्याच्या प्रवासासाठी। गोवा येथे जाण्या अगोदर आम्हाला 12-1 वाजला होता। आम्ही पेट्रोल पंपावरच तिथे थांबलो। लगतच मस्त झाडाखाली सकाळी उठून फ्रेश होऊन नाश्त्यासाठी आम्ही मॅगी बनवली। मॅगी बनवताच आम्ही गोवाकडे निघालो, जे की कलंगूट बीचसाठी निघालो होतो। कलंगूट बीच येथे पोहोचताच आम्ही टी शर्ट खरेदी केलं। येथील मार्केट पण खूप छान आणि स्वस्त पण आहे। येथे टी शर्ट वगैरे खरेदी करून आम्ही कलंगूट बीचसाठी निघालो, जे की खूप सुंदर आहे। येथे गर्दी मात्र खूप भारी होती। गर्दी पाहताच सगळ्यांना मस्त वाटलं की आज खूप मजा येणार आहे। काही फोटो वगैरे घेतल्या, मग पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करण्यासाठी निघालो। एवढं मात्र लक्षात ठेवा की अति पाण्यामध्ये जास्त जाण्याची गरज नाही, कारण की येथे खूप लाटा येत होत्या आणि गर्दी पण खूप होती। त्यामुळे आम्ही जवळपास 4 ते 5 घंटे एन्जॉय करून लगत असलेल्या बागा बीचकडे निघालो। जवळपास 1 किलोमीटरवरच बागा बीच आहे। आम्ही चलत गेलो आणि बागा बीच येथे पाहणी केली। येथे पण खूप गर्दी होती आणि मस्त वातावरण होतं। मग त्या दिवशी UPI पेमेंट पण चालत नव्हतं। आम्ही काही कोल्ड्रिंक्स वगैरे खरेदी केली, तेथे आम्हाला खूप प्रॉब्लेम आला। मग चलत जाऊन आम्हाला पेमेंट वगैरे पेड करावं लागलं। मग अशा प्रकारे आम्ही नाईटच्या प्रवासासाठी निघालो, म्हणजेच कलंगूट बीच याचे डिस्को बार हे खूप आहेत। नाईटचा व्ह्यू पण भारी असतो। येथे खूप गर्दी असते नाईटसाठी। आम्ही नाईटच्या डिस्को बार पाहण्यासाठी निघालो आणि समुद्राच्या किनारीच बसून थेट पार्टी वगैरे चालतात। येथे खूप गर्दी असते। त्यामध्ये आवाजाच्या जोरावर आमचे कैलास भाऊ बंटी खूप डान्स करत होते आणि गेले आणि आम्ही व्ह्यू पाहिला, जेवायचं ठरवलं। मग येथे आम्हाला रेट खूप जास्त वाटत होता। मग आम्ही जाऊन बाहेरच व्हेज थाली वगैरे खाल्ली आणि एन्जॉय केला। रात्री आम्ही तेथेच थांबलो, हॉटेल बुक नाही केलं। आम्ही 4 व्हीलरमध्येच थांबलो आणि झोपलं। मग सकाळी उठून आम्ही आरंबोल बीचसाठी निघालो, जे की फॉरेनर्ससाठी प्रसिद्ध आहे। मग आरंबोल बीच येथे व्हिजिट केलो। येथे थोडेफार फॉरेनर्स वगैरे होते, पाहिलं आणि निघालो कोल्हापूरच्या दिशेने आंबोली घाट मार्गे। आंबोली घाट हा खूप प्रसिद्ध आहे आणि हिरवीगार जंगल होते मे महिन्यात सुद्धा। समोरच आंबोली धबधबा पण आहे, तेथे खूप व्ह्यू भारी वाटतो। तिथे आपल्याला नाश्त्यासाठी सुद्धा भेटतं, जे की गरम गरम भजी वगैरे असते। पावसाळ्यात तर खूप मजा येते, तरी पण मे महिन्यात एवढी सुंदरता पाहून आम्ही पण अचंबित झालो। मग हे सर्व व्ह्यू पाहिले आणि आम्हाला कोल्हापूर लगत असलेल्या ज्योतिबा टेम्पल येथे, म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं। आम्हाला ज्योतिबा ते पोहोचता जवळपास सायंकाळचे 6 ते 7 वाजत होते। सायंकाळच्या 6-7 वाजता आम्हाला तिथंच थांबायचं होतं। मग आम्ही तिथं एक रूम बुक केली। उशीर झाल्यामुळे कुठं थांबायचा, मग एक रूम बुक केली आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो। ज्योतिबाचं दर्शन घेता घेता आम्हाला पाहावयास मिळालं की तेथील यात्रा चालू आहे। खूप गर्दी होती। सायंकाळचे 7-8 वाजत होते, तरी पण खूप गर्दी होती आणि तेथील ज्योतिबाची काठी हा प्रसिद्ध सण तेथे असतो। त्याच दिवशी आम्ही गेलो होतो। मग दर्शन घेतलं। आमच्या बंटी भाऊने गुलाल पण खरेदी केला आणि ते उधळत आम्ही मंदिराच्या वावरलो। मग ज्योतिबाची कावड चालू आहे, त्यामध्ये आमचे चंद्रकांत आणि बंडू कोल्हापुरी हलगीवर डान्स करत होते। ते ज्योतिबाची कावड म्हणजेच काठी पण म्हणतो आपण। मग आम्ही तिथून निघालो पन्हाळगडसाठी। सकाळी उठल्या निघाल्या असल्यामुळे आम्हाला मस्त फ्रेश वातावरण होतं। पन्हाळगडच्या दिशेने जात असतावेळी आम्हाला खूप निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळालं। आम्ही पोहोचलो पन्हाळगडसाठी। पन्हाळगड म्हणलं की कोल्हापूरपासून उत्तरेस 20 किलोमीटर अंतरावर आहे। हा
किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यामध्ये सर्वात मोठा किल्ला आहे. हा किल्ला रक्षण करणाऱ्या 7 किलोमीटर उंचीच्या भक्कम भित्ती आतील भागामध्ये आहेत. शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा हा पन्हाळा किल्ला आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंड आठवून देतो. त्यामध्ये शिवाजी महाराजांना सुखरूप पाठवून त्यांनी आपली आहुती दिली. हा सर्व इतिहास आपल्याला पन्हाळगड येथे पाहायला मिळतो. हा एकदम निसर्गरम्य किल्ला आहे. आपण येथे सुट्टी पण घालवू शकतो. त्यामुळे अवश्य येथे पन्हाळगड येथे भेटू शकतो. मग आम्ही हा असा प्रवास पूर्ण करून किल्ल्याची पाहणी केली व आम्हाला प्रत्येकी 5-5 हजार रुपये फक्त खर्च आला. त्यामुळे आपण अशी पूर्ण कोकण, गोवा आणि कोल्हापूरची ट्रिप करू शकतो, ते पण पूर्ण कमी बजेटमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ अवश्य पहा आणि नांदेड ते गोवा ट्रिप प्लॅन करा. धन्यवाद.